पुढे या ठिकाणी डिस्टन्सिंग पाळा, लक्षात ठेवा. साहेब थोडं फ्रेममध्ये नमस्कार. आदरणीय पालकमंत्री आणि आम्हाला आणि खास करून डिटेल आढावा संपूर्ण जिल्हाधिकारी, ग्रामीण, शहर, त्याचबरोबर डीन मॅडमने आढावा सांगितला आणि त्याचबरोबर हे सर्व लोकप्रतिनिधी 100% लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सगळे लोक होते आणि सगळ्यांनी काही चांगल्या मौलिक सूचना केल्या. त्या अगदी शॉर्टमध्ये काही महत्वाचे या ठिकाणी सूचना आणि त्याचं हे सांगू इच्छितो. एक नक्कीच आहे की आढाव्यामध्ये साधारणपणे आपल्याला डेथ रेट हा नक्कीच पूर्वीपेक्षा कमी झालाय. आणखीन आपलं टार्गेट हे 1% कमी आणा अशा पद्धतीचं केंद्र सरकारचं टार्गेट आहे. आज आपण 3.5 वर आहोत. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे 100 जर आपण केले केसेस तर साधारण किती पॉझिटिव्ह निघायचे, तर पूर्वी 26% पॉझिटिव्हिटी रेट असायचा, तो आता 11% आलेला आहे. त्यामुळं त्यातही मोठ्या पद्धतीने सुधारणा झालेली. त्यात आमचं टार्गेट, तर प्रत्येक गोष्टीचं टार्गेट आहे की ते 10% आत आणावं. त्यामुळे टार्गेटच्या जवळ आलेलं आपण एवढं सांगू. औरंगाबाद महानगरपालिकेने हायेस्ट टेस्टिंग केलेली आणि त्यामुळे अँटीजन टेस्ट आणि या सगळ्या गोष्टी बघून आता दररोजची कॅपॅसिटी ही 7000 टेस्ट पर डे एवढी टेस्ट कॅपॅसिटी या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर डबलिंग रेट हा एक सगळ्यात महत्वाचा विषय असतो की जो पूर्वी खऱ्या अर्थाने 14 पर्यंत होता, म्हणजे 14 दिवसात डबल व्हायची, आता 26 दिवसात डबल होतोय आणि त्यामुळे स्टेट ॲव्हरेजच्या डबलिंग रेट हा बरोबरी नाही, पण आणखी सुधारण्याला खूप वाव आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मला एक सांगितलं पाहिजे की औरंगाबादने सर्वात उच्चांक म्हणजे 1,00,000 टेस्ट या औरंगाबाद महानगरपालिकेतून मी बोलतोय की जवळजवळ 1,00,000 टेस्ट त्यांनी केलेले आहेत आणि त्याचा मोठ्या पद्धतीनं जे काही पॉझिटिव्ह रुग्ण जे कदाचित लक्षात येऊ शकले नसते ते लक्षात आले आणि त्यांना अचूक पद्धतीनं अर्ली डिटेक्शन करू शकतो. आपल्या सर्वांनाच विदित आहे की अर्ली डिटेक्शन हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे आणि तो अर्ली डिटेक्शन मध्ये टेस्टिंग महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत. खास करून ट्रीटमेंटच्या संदर्भाने बरेच अंशी मोठी चर्चा या ठिकाणी झाली, ज्यामध्ये काही महत्वाचे विषय असे आहेत की आपल्याला या ठिकाणी घाटी हॉस्पिटलमध्ये 2 महत्वाचे मागणी डीमनी सुद्धा केली, सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्याला दुजोराच दिला की आपल्याला जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याला लागणारा मनुष्यबळ आणि त्याला लागणारे फंड्स, तर हे दोन्ही मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भातील विषय मी संबंधित व्यक्तींना कळवतोय. पण याचा अर्थ कोविडच्या हातीपर्यंत आपण एक पॅरलल व्यवस्था केलेली आहे आणि ती व्यवस्था अशी की कलेक्टरला पूर्ण अधिकार दिलेले आहेत की त्यांनी 100% पोस्ट भरल्या पाहिजेत. जे रेग्युलर पोस्ट आम्ही लवकरच भरून घेतो, परंतु मीनवाईल नॅशनल हेल्थ मिशनचा जो काही प्रतिमाह 60,000 रुपये महिना डॉक्टर्ससाठी असतो, MBBS साठी वगैरे, तो देऊ त्यांनी आज कॉन्ट्रॅक्च्युअल करावं. जर असं असेल की एखाद्या वेळेस 75,000 किंवा 80,000 90,000 रुपयापर्यंत महिना लागत असेल तर तो महानगरपालिकेने त्यांना ऑग्युमेंटेड करून म्हणजे त्याला कॉन्ट्रीब्यूट करून द्यावं किंवा सप्लिमेंट करावं. म्हणजे त्यांनी आमचं NHM डिपार्टमेंट काही आणि काही महानगरपालिका असं समजून का होत नाही, पण त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी मध्ये डॉक्टर्सची उपलब्धता वाढवून कोविडच्या पेशंटला IMSच्या डॉक्टर्स कडून प्रॉपरली सेवा उपलब्ध करून द्यावी
अशी सुद्धा अतिशय ठळक सूचना देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कुठलीही कमतरता असू नये अशाही बाबी या ठिकाणी सुचवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रामुख्याने ॲम्ब्युलन्सेसचा एक मुद्दा सर्वदूर चर्चा झाली की बऱ्याच ठिकाणी ॲम्ब्युलन्सेसचा विषय कमी पडल्यात किंवा ॲम्ब्युलन्सेस पाहिजेत. तर ॲम्ब्युलन्सेसची तर आम्ही पॉलिसीच केली आहे. इथं प्रत्येक तालुक्यात 2-2 रिक्विजिशन कलेक्टरनी केलेलेच आहेत. परंतु आम्ही नवीन 500 ॲम्ब्युलन्सेस त्याचं टेंडर ताबडतोबीनं काढण्यात येत आहे किंवा त्याची अंतिम प्रक्रिया जी आहे ती चालू आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये 500 त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ हे मी आपल्या जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भात इन जनरल जी काही इथले ट्रस्ट हॉस्पिटल्स आहेत त्यांनी कुठलेही बिल्स आकारू नये किंवा म्हणजे काय म्हणायचं त्याला अतिरिक्त बिल्स किंवा अवाजवी बिल्स आकारू नये, चुकीचे बिल्स आकारू नये याही गोष्टींचं सातत्याने सांगितलं. तर आम्ही त्यामध्ये फार स्पष्ट सूचना दिल्यात. मी मागेही सांगितलं की शासनाचा ऑडिटर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असावा आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी बिल अगोदर तपासावं, काउंटर सिग्नेचर करावी, नंतरच पेशंटला आणि त्यांच्या काही नातेवाईकांजवळ ते बिल द्यावं जेणेकरून कुठलीही तक्रार असता कामा नये. जे आम्ही हॉस्पिटल्सला बिल कॅपिंग केलेले आहे ते बिल कॅपिंग प्रमाणेच बिल दिलं गेलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले मध्ये सेकंडरी आणि टर्शरी केअर हा महत्वाचा विषय. बऱ्याचदा अशी चर्चा होते की एक बेड आहे आणि एक एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहे, काहीही त्याला म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे परंतु त्याला कुठलीही सिम्पटम्स नाही, त्यामुळे तो जर का येऊन बेडवर थांबलेला असेल तर त्याला कुठलंही म्हणजे तो महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये येऊ शकणार नाही. त्याचं कारण जे दुर्धर आजार आहे किंवा ज्याला मला म्हणायचं सेकंडरी आणि टर्शरी केअर लागते त्यांच्याच खर्च खऱ्या अर्थाने म्हणजे जो जास्त खर्च असतो तो महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये कव्हर आहे. ज्याला काहीही नसेल एसिम्प्टोमॅटिक आहे त्यांनी जर बेडवर थांबलेला असेल तर तो 7 दिवस रिकव्हर होऊपर्यंत थांबतो आणि निघून जातो. वास्तविक DCH कॅटेगरी हे जे काही कोविड हॉस्पिटल आपण ठेवण्यात आलेले तिथे एसिम्प्टोमॅटिक पेशंट असूच नाही. माझं तर आपल्याही सगळ्यांच्या माध्यमातून सांगणं आहे की जे ICU बेड्स आहेत किंवा जिथे ऑक्सिजनची गरज असणारी बेड्स आहेत, सपोर्टेड बेड्स आहेत, त्या बेड्सवर एसिम्प्टोमॅटिक पेशंट थांबून बेड्स अडवू नये आणि प्रशासनाने सुद्धा अशा बेड्सवर एसिम्प्टोमॅटिक पेशंट्सना थांबू देऊ नये अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून ICU बेड्सची कमतरता पडू नये. आणि मग एक आहे की जर एखादं महात्मा ज्योतिबा फुलेंचा दवाखाना आहे परंतु तिथे एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहे, तो 10 दिवस राहिला तर मग तो कुठल्याही त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रोसिजर्स मध्ये येत नाही, म्हणजे ट्रीटमेंटच्या जे काही प्रोसिजर्स आहेत त्यात येत नाही आणि म्हणून तो निस्ता बसून मग त्याला व्हिटॅमिन C दिला जातो, म्हणजे व्हिटॅमिन Cच्या गोळ्या दिल्या जातील किंवा साधारण किरकोळ स्वरूपाने काही असेल तर त्याला व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि जनरल ट्रीटमेंट जे असेल त्याला तिथे कव्हर नाहीये हे समजून घेतले जात नाही बऱ्याचदा आणि म्हणून म्हटलं जातं की अरे महात्मा ज्योतिबा फुलेच्या याच्यात असताना सुद्धा 7 दिवसाचं आमचं समजा आम्ही त्याच्यातही बिल कॅपिंग मध्ये 4,500 रुपये साधारण बेडसाठी आम्ही केले. मग 4,000 गुणिले 7 दिवस असतील तर 7 चोक 28,000 एवढंच व्हायला पाहिजे. मी यानंतर एक जबाबदारी आपणही ठळक पद्धतीने सांगा की महात्मा ज्योतिबा फुलेच्या हॉस्पिटलमध्ये जे काही हॉस्पिटलचे लोक जर एखादा PPE किटचं बिल लावत असतील, एखाद्या वेळेस मास्कचं बिल लावत असतील तर ते लावता कामा नये, कारण ते कलेक्टर्सनी PPE किट्स पुरवले पाहिजे. कलेक्टरनी PPE किट्स त्यांना पुरवले पाहिजे, त्यांचं बिलवर येता कामा नये. त्यामुळे अशा वेळेस अनेक गोष्टींनी आम्ही मदत करण्याचाच आमचा त्यातला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा मला वाटतं सर्व दूर काढण्याची आवश्यकता आहे. सगळ्यांनी मिळून सावरलं अशा प्रकारचं आव्हान देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि बाकीच्या सरकारने, आणि त्यामुळे साहजिकच आहे की या कामामध्ये सगळे एकत्र येऊन जर आपण परिस्थितीची सामना करू शकलो तर या संकटावर मात करायला आपल्याला यश. आणि म्हणून खासदारांच्या बैठकीमध्ये खासदारांनी याच्यात लक्ष द्यावं हे सांगितलं. विधिमंडळाचे सदस्य राज्याचे पालकमंत्री ही आपल्या पद्धतीनं काम करतात, परंतु काही प्रश्न असे असतात की ते केंद्राकडे येतील तर त्या प्रश्नांच्या बद्दलची माहिती घ्यावी
म्हणून आम्ही तिन्ही खासदार आहोत या ठिकाणी उपस्थित आहोत. जयंत आणि डॉक्टर कराड. आणि डॉक्टर कराड हे स्वतःच वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर असल्यावर या प्रश्नाचं त्यांना अधिक ज्ञान आहे. आणि त्यामुळे साहजिकच इथल्या ज्या प्रश्नांची मांडणी केंद्र सरकारमध्ये करावं लागेल त्याबद्दलची टिप्पणी तेच आव्हान देखील जाऊन दिल्लीमध्ये एकत्रच्या प्रयत्नात राहणार. आज साधारणपणे 5-6 राज्यांच्या वरील परिस्थितीची काळजी घेण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या 4चा अधिक आहे. आणि या महाराष्ट्रापुरता विचार जर केला तर आमचा ऑब्झर्वेशन असेल की मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद इथलं प्रमाण हे दुरुस्त होत आहे, सुधारणा होते, पण काळजी करण्यासारखं आहे. विदर्भातले अन्य जे ठिकाण आहेत आणि इथलं प्रमाण जर तुलना केली तर इथं अधिक काळजी करण्याची गरज आहे. मृत्यू दर हा एकंदर जो आहे महाराष्ट्राचा सरासरी किंवा देशाचा सरासरी त्यापेक्षा थोडा जास्त इथं आहे. यापूर्वी अधिक होता पण तो दुरुस्त झालेली दिसतो. आणि त्याच्यानंतर मध्यंतरी काळजी करण्यासाठी काही जे विशेषतः सण होते, उदाहरणार्थ ईद गेली. ईदच्या नंतर मला वाटतं की शबरीमालाचा कार्यक्रम असेल. आता या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्थानिक जनतेने मानवाची फार सहकार्य केलं, त्यामुळे या रोगाचा विस्तार होऊ शकेल. मालेगाव असो किंवा औरंगाबाद असो या ठिकाणी इथल्या स्थानिक जनतेनं अशा संकटाच्या काळामध्ये आपली ईद सुद्धा घरामध्ये त्यांनी साजरी केली. नमाज सुद्धा लोकांनी घरामध्ये पार पाहिजे आणि एक वेगळा आदर्श करून दाखवलेला आहे. त्यामुळं एकंदर इथली परिस्थिती सुधारण्यासाठी निश्चितपणानं त्याची मदत होईल. आणि त्यामुळे आपल्याला पहिला असे दिसते याचा उल्लेख आता राजेश टोपेंनी केला की डबलिंग रेट क्षेत्रात जर आज 500 लोक जर 10 दिवसात किंवा 15 दिवसात पेशंट बदलत असतील तर ते 15 दिवसाच्या ऐवजी आता 30 दिवस करावं लागतात. म्हणजे दिवस याचा अर्थ प्रति दिवसाची रुग्णांची संख्या कमी होते. हा चेंज या ठिकाणी दिसतोय ही अतिशय गरजेची अशा प्रकारची बाब आहे. आणि म्हणून आज फक्त आम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी जाणवली की उद्या आता ज्या पद्धतीने समाज शासकीय यंत्रणेनं काम केले, डॉक्टरने काम केले, लोकप्रतिनिधी काम करत आहेत, राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत या एका कामातच अखंडपणानं बसलेले राज्यातील ठिकठिकाणच्या लोकांशी संपर्क साधून, अधिकाऱ्यांच्या संपर्क साधून गेली माहिती घेऊन सकाळी आणि संध्याकाळी सगळ्या जिल्ह्याची आज ते या कामामध्ये लक्ष घालतात. पण थोडं फील्डवर जाऊन सुद्धा काही लोकांनी काळजी करावी, माहिती घ्यावी या अपेक्षेनं पालकमंत्र्यांनी या ठिकाणी बैठक बोलवली. तर आम्ही सगळे हजर आहोत. मला असं वाटतं की आज या ठिकाणी उद्या समजा हा रेट वाढलाच आणि तज्ज्ञांचं मत असेल की ऑगस्ट महिन्यामध्ये कदाचित याची संख्या वाढेल रुग्णांची, असं तज्ज्ञांचं मत आहे. रेट आता तो दिसत नाही, पण जर तज्ज्ञांनी सांगितलं तो रेट वाढलाच काही वेळेला अडचण होणार नाही. आज या ठिकाणी फक्त बेडची संख्या वाढवण्याची गरज आहे. म्हणजे एक कौशलता आम्हाला या ठिकाणी दिसते. आणि दुसरे वैद्यकीय क्षेत्रातले बहुतेक सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी मिळते. पण मी आता काही सांगितलं नाही, पण मला असं वाटतं की खाजगी डॉक्टरना सुद्धा सहकार्य करावंच लागेल. खाजगी डॉक्टरची मागणी जर शासकीय यंत्रणेने केली तर त्यांना या कामात पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल. आपल्या देशामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याच्या नुसार अशा प्रकारची साथ आली तर समज या क्षेत्राच्या वैद्यकीय क्षेत्राच्या लोकांना समज कायद्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. आणि आज ती काही वेळ अजून आली नाही, पण त्याची सुद्धा तरतूद आहे. त्या दृष्टीने सुद्धा इथला आढावा पालकमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी घेतला, त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचा
या ठिकाणी दोन्ही मंत्र्यांनी केला आणि सगळ्या जाणकारांनी केला की आपल्याला दिवस यायचा असेल तर लोकांचा सहभाग पाहिजे. आज लोकांचा सहभाग याच्यामध्ये मिळतो तो अधिक यायला पाहिजे. ज्या ज्या काही सूचनांची त्याची स्वतंत्र अंमलबजावणी करायला लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. आज या इतर गोष्टी ज्या आहेत डिस्टन्स ठेवण्याच्या संबंधीची गर्दी न करण्याच्या संबंधीच्या या सगळ्या बाबतीत सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आज त्याची अतिशय गरज आहे आणि मला असं दिसतंय की आज औरंगाबाद शहर आणि औरंगाबाद ग्रामीण या दोन्ही ठिकाणी लोकांची सहकार्याची भूमिका आहे आणि असंच आपण चालू ठेवलं की या संकटावर आपण नक्की मात करू अशी खात्री आपण वाटते. म्हणजे म्हणलं सर की डॉक्टरांना समज काढण्याची होती की आपलं वय 85 आहे तरी पण आपण या ठिकाणी फील्डवरती जातात, मात्र मुख्यमंत्री काही दिसत नाहीत, अशा पद्धतीचं विरोधक टीका करतात. पहिल्यांदा तुमच्या एका गोष्टीबद्दल माझं एकदम तीव्र ऑब्जेक्शन आहे. तर माझं 80 असताना तुम्ही 85 त्याच्यात गमत असते की लातूरचा जो भूकंप होता तो एका जिल्ह्यातल्या काही भागाच्या पुढचा सीमित होता आणि त्यामुळे तिथे जाऊन बसण्याची गरज होती. आत्ताच हे संकट सर्व महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या सगळ्या जिल्ह्याच्या तातडीचे निर्णय घेण्याच्या ज्या समस्या आहेत त्या अतिशय अडचणी त्या ठिकाणी निर्माण होती. आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की कॅप्टननी एका ठिकाणी बसून ही सगळी टीम काम करते का नाही त्याच्यावर नियंत्रण ठेवावं. तिची जी काही कमतरता असेल ती सांगावी. माझी खात्री आहे मी ऐकून घेईन की आता पालकमंत्री इथं गेले की ते मुख्यमंत्री आणि त्यांचे संबंधित जे घटक आहेत त्याच्याशी बरेचशा उद्या बोलतील. औरंगाबादला या गोष्टीची कमतरता आहे त्याची दुरुस्ती करा. 3 दिवस टोपेंच्याकडनं होईल 3 भोवऱ्याच्याकडून होईल सगळ्यांच्याकडून आणि म्हणून या सगळ्यांनी बाहेर काढण्याच्या संबंधीची लोकांची संस्थांची प्रशासन यंत्रणेची जागा करून हा योग्य ठिकाणी पोहोचून तिथून निर्णय घेतले पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारची पद्धत आता मी जातो तर मला काय होत नाही तर मी सतत लोकांच्या मध्ये राहणारा माणूस आहे. मला एका जागी बसवत नाही आणि कुठं अडचण यायला त्यांनी अनेक जी महाराष्ट्रातली जिल्हे आहेत ती बऱ्यापैकी काळवली त्यांनी मला खूप मदत केली. त्याच्यात औरंगाबाद जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे किंवा आणखी काही जिल्हे असतील आणि त्यावर तिचं संकट आलं आणि त्यावेळेला आपण त्या संकटामध्ये सहभागी झालेले आपल्या सहकार्याची जर चौकशी करणं त्यांना मदत करणं हे कर्तव्य त्या भावनेनं अजून दुसरं काही करणं. पण हे झाल्याच्या नंतर आता उद्या मी गेलो की पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन या गोष्टीची कमतरता आहे तुमचे सहकारी सांगतील आणि माझी खात्री आहे तिथे ताबडतोब निर्णय घेतील आणि त्याच पद्धतीनं एवढ्या व्यापक संकटाला तोंड देण्याची आवश्यकता. नाकारण्याचे अनेक प्रकार समोर येऊ लागलेले आहेत. कालच ससूनमध्ये एक 3-4 तास एक रुग्ण बाहेर पडून होता, त्याला आतमध्ये घेतल्या गेलं नाही कोरोनाच्या भीतीमुळं. असे अनेक ठिकाणी काही रुग्णालय पेशंट नाकारतात. मालेगाव आणि धारावी नाकारण्याचं काहीच कारण नाही. आपण फार स्पष्ट सूचना आहे की रुग्णांना कुणाला आता अँटीजेन टेस्ट आली, समजा जर कुणी त्याला जरी कफ असेल काही त्याला ताप असेल तरी त्याची अँटीजेन टेस्ट करून तो जर निगेटिव्ह असेल तर त्याला लगेच घेऊन त्याचा उपचार करायला अजिबात अडचण नाही. त्यामुळे रुग्णांना नाकारणाऱ्या हॉस्पिटलवर आम्ही कारवाई करू. मालेगाव आणि धारावी कंट्रोलमध्ये आलं परंतु औरंगाबाद पुणे मुंबई कंट्रोलमध्ये येत नाहीये. तर आजच्या बैठकीत तुम्ही आढावा घेतला तर काय कारण काय आहे ते? प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये आलं लोकांचं सहकार्य होतं आणि त्यामुळे लवकर त्या ठिकाणी इथं थोडा उशीर झाला त्यापेक्षा जास्त आहे. पण तरी आता इथं जो मृत्यू दराच्या इथं सर्च कशाचा आहे मृत्यू दर कसा कमी करता येईल. कारण मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट आहे की महाराष्ट्रात याच्यामध्ये मृत्यूची भरणाऱ्या लोकांची संख्या मला 0 आणायची हे त्यांनी सांगितलं. आणि आज या ठिकाणचा सुद्धा तो दर कमी करण्याच्यासाठी ते येत आहे. आपण आणखी काळजी घेऊया
माझी खात्री आहे की मालेगावला ज्या पद्धतीने घडलं त्याच पद्धतीने औरंगाबादला सुद्धा घडेल आणि इथं सगळ्यांचं सहकार्य मिळेल. अँटीजन टेस्टवर काही काही तुला डॉक्टरांना समन्स काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत असे तुम्ही म्हणालात, तर ते कुठल्या परिस्थितीत काढता येऊ शकतात आणि तशी परिस्थिती सध्या आहे? असं आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या संबंधीचा जो कायदा आहे त्यामध्ये इतर गोष्टीच्या बाबतीत संबंध यंत्रणेला खूप अधिकार आहेत. उदाहरणार्थ भूकंप चालला आणि त्यावेळी काही अधिकारी लागले, साधने लागली किंवा अतिवृष्टीने वास उघडला, आसाम देशामध्ये जे होतं अशी परिस्थिती किंवा एखादी फार मोठी साथ व्यापक प्रमाणावर आली तर त्या साथीचं निर्मूलन करण्यासाठी जी यंत्रणेची आवश्यकता आहे, मग औषधे कमी करत असतील तर कोणाची खाजगी इमारत कार्यालय असतील, खाजगी इमारत असतील, शाळा कॉलेजच्या हॉस्टेल्स असतील, ती सुद्धा ॲक्वायर करायची याचाही अधिकार त्याच्यामध्ये आहे. तसं वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी सुद्धा एक ठराविक वेळ द्यायलाच पाहिजे याची जर मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांनी डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे आणि तो त्याचा वापर करू शकतो. साहेब, आम्हाला आठवतंय की ज्यावेळेस लातूरला भूकंप झालेला होता त्यावेळेस आपण मुख्यमंत्री कार्यालय त्याच्यावर तितका लोकांचा विश्वास, अँटीजन टेस्टवर तेवढा विश्वास होत नाही. त्याचे काय अँटीजन टेस्टवर 100% त्याच्यात कसं आहे की स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी अशा दोन विषय असतात. स्पेसिफिसिटीचा अर्थ असा तर त्यात पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ तो 100% पॉझिटिव्ह, तो निगेटिव्ह असू शकत नाही. पण जर निगेटिव्ह असेल तर त्याला पुन्हा RT-PCR टेस्ट करणं अपेक्षित आहे. जर समजा आपण 10 लोकांची पॉझिटिव्ह टेस्ट म्हणजे एकदम एखाद्याचा फार हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधले आणि त्यापैकी तुमचा अँटीजन टेस्ट 10 पैकी 5 पॉझिटिव्ह आले आणि 5 निगेटिव्ह आले, तर त्या निगेटिव्ह आलेल्या लोकांनी हाय रिस्क असल्यामुळे त्यांनी पुन्हा RT-PCR टेस्ट करून घ्यावी अशी अपेक्षित असतं. पण पॉझिटिव्ह जर अँटीजन टेस्ट असेल तर त्याच्यात 100% तो पॉझिटिव्हच असतो, हे त्यात लक्षात घेतलं पाहिजे. त्याची सेन्सिटिव्हिटी 50% आहे आणि स्पेसिफिसिटी 100%. मग आरोग्य प्रशासनाकडे असा निरोप काय जातो की तो पुन्हा निगेटिव्ह आहे म्हणून, जेव्हा की पॉझिटिव्ह तो कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतोय आणि पुन्हा नाही, तसं होण्याचं जर पॉझिटिव्ह असेल ना तर त्या पॉझिटिव्हला निगेटिव्ह कधीच होणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. RT-PCR मध्ये पॉझिटिव्ह असेल तर तो निगेटिव्ह होणार नाही आणि अँटीजन मध्ये पॉझिटिव्ह असेल तरी तो निगेटिव्ह होणार नाही. पॉझिटिव्हिटी 100% कन्फर्म असते, निगेटिव्हिटी फॉल्स निगेटिव्ह असू शकतो. सर, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्राने एक मोठं पॅकेज घोषित करून कालावधी झाला आहे. तर त्याचे लाभ लोकांपर्यंत पोहोचतात का? तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? असे अजून तर काही आम्ही याची माहिती घेतलेली नाही आणि काही इथपर्यंत अद्याप काही आले असं आम्हाला दिसत नाही. आता फक्त राज्य सरकारचा प्रयत्न आहे की उद्योग सुद्धा निर्णय कसा करायचा. त्याकरता आज या ठिकाणी उद्योगमंत्री आहे, त्याचे सतत प्रयत्न चालले की इंडस्ट्री रिव्हायवल केली, इकॉनॉमी रिव्हायवल केली, कामगारांना बाहेर निघून गेलेला तो परत कसा येईल. आणि आज आता जर एकंदर इंडस्ट्रीमध्ये 30% लोक आहेत ते नेहमीसारखे कसे होती. त्याशिवाय पण शेवटी आपल्याला जसा आरोग्याचा हा क्रायसिस आहे तसा आपल्याला इकॉनॉमी रिव्हायवल करणं हा सुद्धा क्रायसिस आहे, तेही चॅलेंज आहे आणि या दोन्ही गोष्टीकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून तुम्ही या सरकारच्या कामकाजाकडे कोरोनाच्या काळामध्ये कसं पाहताय? तर आता या ठिकाणी कोरोना वगैरे या सगळ्या प्रश्नांसाठी आले तसं घटना असतील. नाही, कोरोनाच्या कामकाजामध्ये मुख्यमंत्री प्रशासन याकडे तुम्ही कसं पाहताय असा माझा उत्तम चाललेलं आहे, उत्तम सरकारने जाऊ दे. सर, एक प्रश्न आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त हॉस्पिटलचे जे वाढीव बिल आहेत, वाढीव बिलामुळेच लोकांना बऱ्यापैकी मनस्ताप सहन करावा लागतोय. ते बसून सगळे प्रश्न सोडवतात. राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही हे मत भाजपच्या जिव्हारी लागले. तुम्ही अजून स्पीकअप आहात का? 5 मिनिट थांबावे प्लीज, 5 मिनिट. सर्वांनी सर्व वृत्तपत्र प्रतिनिधींनी ते थांबावं, मान्यवरांना आधी जाऊ द्यावं.